पण आपली जी क्वालिटी आहे ती क्वालिटी मला ह्यात भेटली. फवारणीला पण स्प्रेला पण मी इथं फवारत असताना शेजारची माणसं मग काय झंडूबाम फवारता का अमृतांचल फवारताय म्हणजे त्याचा वास वगैरे जे काय सुगंध छान आहे. म्हणजे जसं ऑर्गॅनिक पाहिजे तसंच ऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक त्यामुळे जी अपटेक करायला तुम्ही मग बाकीचे काही रासायनिक पण थोडं त्याला ड्रीप मधून सोडतोय, पण त्याला अपटेक करतं हे लगेच, कारण लगेच त्याचे दिसते ना दिसण्यात. रोज समजा एखाद दिवस जरी मी गॅप टाकला, मला नाही झालं तिकडल्या कामात, तर लगेच फरक जाणवतोय. त्याची गरज आहे खरंच. तुम्ही जे म्हणताय ना की आपला शेतकरी दाणेदार असन, वॉटर सोलेबल असन, हे प्रत्येक शेतकरी ज्याच्या त्याच्या अनुभवानुसार शेड्यूलनुसार सोडतो. पण ज्यावेळेस सोडताना ते दिसत नाही त्यावेळेस वाटतं मग माझं काय चुकलं गाड्या. मग मी म्हणतो चुकत नाही कोणाचंच, बरोबर आपण करतोय, फक्त अपटेक व्हायना म्हणून ती वाढाना. म्हणून तर माझं ह्या वापरा बायोरेनिक कंपनीचं म्हणणं काय आहे की कुठल्याही शेतकऱ्यांनी वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन ज्यावेळेस फर्स्ट टू एंड करणार ना तुम्ही, त्यावेळेस तुम्हाला एक गोष्टीची जाणीव काय होणार की माझे एक्स्ट्रा पैसे गेले वापरा बायोरेनिककडं, पण एक्स्ट्रा पैसे गेल्यामुळे एक्स्ट्रा उत्पादन निघून माझा प्लॉटनी वय न खाता वयानुसार उंची वाढली आणि माझा प्लॉट वयामध्येच कटिंग झाली. आणि बघा मला काय म्हणायचं, समजा आता बघा तुम्ही हा प्लॉट केला आणि तुमचा 10व्या किंवा 11व्या महिन्यात कटिंगला प्लॉट आला आणि तुमचा एकाच महिन्यामध्ये कटिंग झाला, म्हणजे तुम्ही मी म्हणतो प्रगतीपथावरती आहेत. पण तुमचा हा प्लॉट जर 13-14 महिने जर घेतली तर वय खाल्लं म्हणजे खर्च वाढला, आणि वय खाल्लं म्हणजे वजन कमी आलं. बरोबर आहे नाही. मग ह्या गोष्टीत आपण आपला शेतकरी वाचवण्याचा छोटासा प्रयत्न ह्या व्हिडिओच्या माध्यमातून का करतोय. आज मला काय म्हणायचं, तुम्ही आणि मी आज मार्केटला पहिल्यापासून आपण एकही शब्दाची लाबाडी कोणाबरच केली नाही, आणि आपण दोघं जरी खरे असलो आणि आपण म्हणलं की वापरा बायोरेनिकचा रिझल्ट खूप छान आहे, आपल्या दोघांवर पण विश्वास ठेवणार नाही, म्हणणार यांना काहीतरी कमिशन असेल म्हणून हे बोलतात. पण आज आपण उभा कुठं राहिलोय, प्लॉटवर. मग आज प्लॉट मध्ये असे बदल झालेले, आपण दोघं पण आपल्या शेतकरी मित्रांना दावणार तर त्यांना खरं वाटणार. आता खरं वाटणार आणि एवढं दावून एखादा म्हणला काय खरंय, तर बघा आपण हात जोडणार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. जिल्हा सोलापूर. ही जी आपली केळीचा प्लॉट आहे तिकडे आपल्या साईडला घर आहे बरं कॅमेरा, आणि ही जी केळीची लागण केलेली आपण आता किती बाय कितीवर लागण जात केळीची केळीची आणि लागण तारीख 7 जानेवारी आणि आमची तारीख लागण तारीख म्हणजे तुम्ही 7 जानेवारी 2025 आणि आजची तारीख या साईडला थोडा कॅमेरा वाट आहे. आणि ह्याला जवळपास आज आपण किती नाही म्हणजे 26 दिवसाची लागवड आहे. आणि आता तुम्ही एक असा धाडसी निर्णय घेतलाय जिथनं पुढं तुमच्या या शेड्यूल मध्ये वापरा बायोरेनिक शेड्यूल ऍड करून आपल्याला सुंदर आम्हाला हे शब्द एकदम जबाबदारीचे बरं का सर. आज मार्केटिंग मध्ये मार्केटिंग केलं जातं आणि स्वतःचं नाव गाजवलं जातं, आपण ते करत नाही. आपण काय अगदी प्रामाणिक आपला शब्द आहे की आपल्या तुमच्या आहे त्या शेड्यूल मध्ये आपलं मार्गदर्शन वापरून आपल्याला केळी सुंदर आणायचं. आता तुमच्या मार्गदर्शनात आम्ही का असा शब्द वापरतो की तुम्ही प्रत्येक आपला शेतकरी ज्याच्या त्याच्या पद्धतीने कुठलाही पीक आणताना कधी खतं टाकली पाहिजे, कुठली टाकली पाहिजे, कुठली फवारणी घेतली पाहिजे, ही प्रत्येक शेतकऱ्याला आता तोंडपाठ झाले सगळ्या. फक्त आपला शेतकरी हरलाय कुठं, किंवा आपल्या शेतकऱ्याला थोडक्यात प्लॉट बिघडल्यानंतर प्रॉब्लेम येतो कुठं की प्लॉट बिघडल्यानंतर नाहक खर्च होतो आणि शेती करावं का नको या परिस्थितीत जो आपला शेतकरी जातो. आता तुम्ही जसं धाडसी निर्णय आता पहिल्यापासून घेतला, तर आता आपण थोडक्यात पुरावस्थिती करता आज आपण ही घेतोय का की ज्यावेळेस प्लॉट बिघडतो, खर्च जास्त होतो, त्यावेळेस शेती करायची एक आतमधली जी इच्छा असते, थोडक्यात हुंबाडी आपण म्हणतो ती एक मनाने नाराज झाली ना, मग त्याला आपण काहीच कसलाच आधार देऊ शकत नाही. मन आपलं कधीच खचलं नाही पाहिजे. त्यासाठी तुम्ही जो निर्णय घेतलाय की प्लॉट बिघडल्यानंतर ना खर्च करण्यापासून आपण अगोदरपासूनच वापरा बायोरेनिककडे राहू, जेणेकरून आपल्याला रोज संध्याकाळी चांगली झोप लागेल मराठीपेक्षा. कारण प्लॉट बिघडला की झोप नाही लागत, कारण खर्च झालेला असतो. रोपाला गेलं, खताला गेलं, सगळीकडे खुरपायला ह्याला सगळीकडे पैसे जाऊन आपला शेतकरी प्रत्येक जण अडचणी देतो आणि मग इकडून तिकडून उचका पचका केलेला तो वारता येत नाही. आणि मग असं वाटतं की मी आता हे कसं वारू, त्यासाठी आपल्याला करता आणि त्यांना शेती कळली त्यांनी शेतीवर शेती घेतली. मग आता तुमची आमच्या वापरा बायोरेनिक करून कारण इच्छा विचारतोय आपण प्रत्येक व्हिडिओ, कारण आपल्याला ती शेवटचा दिवस गोड करायचा आहे. त्यासाठी आज हात चाललाय आपला दोघांना. कसं की त्याला कुठेही त्याची वाढ खुंटली नाही पाहिजे, खालीवर नाही झाला पाहिजे.
समान पुढे पुढे जाऊन समान वेन झाली पाहिजे. एकाच महिन्यात निस्वन आणि एकाच महिन्यात कठी हा ह्याचं उत्तर आपल्याला एंडला भेटलं पाहिजे. आणि इतरांपासून आपला प्लॉट कमीत कमी एक 2 ते 5 किलोनी 10 भागे वजन आपलं जास्त. सगळ्यांच्या रेंजला कमीत कमी बॉक्स पॅकिंगची जी काय हायस्ट रेट असेल तो भेटला पाहिजे. क्वालिटी माल निघला पाहिजे. क्वालिटी आणि क्वांटिटी आणि कलर हे आपल्या 2-3 गोष्टी आपल्याला भेटल्या पाहिजे. क्वालिटी, क्वांटिटी आणि कलर. आणि सगळ्यात महत्वाचं त्याबरोबर ज्या काही शेतकऱ्यांनी पिढी लावली त्यांच्या अगोदर आपला 15 दिवस माल कटिंगला पाहिजे. आपल्याला येणार आपण डाऊन देते. त्यामुळे आज आपण हे जे उल्लेख का केले आहेत पारखीचे, आज आपण ज्या जागे उभा राहिले तर तुमची सबलाईन आहे, त्याच्या पुढे अजून एखादी सबलाईन असेल, या साईडला हा शेड आहे आणि ही आपली 3200 झाड बरोबर आहे ना. आणि आपण पहिली रांग, दुसरी रांग आणि तिसरी रांग तुम्ही त्या झाडापासून मी ह्या झाडात आपण उभा राहिले. तर आपल्याला येणाऱ्या दिवसात ह्या प्लॉटच्या प्रत्येक 1.5 ते 2 महिन्याच्या अंतराने आपल्याला फोटो आणि हिरव काढून ठेवायचे, जेणेकरून हे जर प्रेझेंटेशन असं आपल्याला बनवायचे की ज्यावेळेस एखादा शेतकरी म्हणेन आपल्याला साहेब तुम्ही काय काय वापरा, तुमच्याकडे लिहिलेला असतो दाणेदार वॉटर केलेलं अधिक वापरा. म्हणजे एखादा म्हणला तुमचा टोटल खर्च किती झाला साहेब, कशी कशी फी आहे, मला शेड्यूल आहे का, तर आपल्याकडे फोटो व्हिडिओ बी असेल आणि तुमच्याकडे बी असेल. आणि आपल्याला हे प्रेझेंटेशन करायचे शेती करणं आपल्या शेतकऱ्याला सोपं करून बाकी याच्यात दुसरं काहीच उद्देश की आज प्रत्येक जण काय म्हणतो मी कुठलं पीक करीन, मला गायडन्स म्हणजे गायडन्स कोणी करणार नाही किंवा खरं बोलणारच नाही. आज मार्केटमध्ये काय होतंय, मला बरेच असे कॉल येतात साहेब मला जोडदारांनी शेजाऱ्यांनी केळी लावायचं साहेब, आता प्लॉटवर ये म्हणलं तरी येत नाही, मी त्याकडे जाऊन बसतो मला काय सांग, म्हणजे ढकलून दिला हातपाय हलेव नाही तर बुडून नाही तिकडे तुझं काय व्हायचं. असे बी आपल्याकडे आहेत. पण असे आपल्या शेतकऱ्यांना की ज्यांना कोणी काही करायला होतंय पण त्यांना कोण आधार देत नाही, त्यांना आपल्याला एक आधाराचं बनायचं. बाकी दुसरा याच्या पाठीमागचा वापर काहीच उद्देश नाही. तर तुम्ही घेतलेला हा धाडसी निर्णय आपण येणारे जाऊ आणि तुम्हाला पण एक प्रचिती मिळेल की बाबा मेहर साहेब जसं बोलतात आहे त्याच्या पुढे आपल्याला वापरा बायोनिकच्या माध्यमातून दुसरं काहीच लावायचं, जसं बोलतंय तसंच गल्लं पाहिजे आणि त्यातच मजा येईल. ओके, दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे. धन्यवाद. सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. धनंजय शिवाजी वळेकर, कंपोस्ट निंभोरे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. आपण ह्या प्लॉटसाठी 31 जानेवारी 2025 एक पूर्वावस्थेची शूटिंग काढून आपण तुम्हाला वापरा बायोनिकचं मार्गदर्शन दिलं बरोबर का नाही. 31 जानेवारी 2025 आज तारीख किती बरं? आज 13 मार्च 2025. आम्ही तुम्हाला 31 मार्चला दिल्यानंतर तुम्ही ही सुरुवात कधीपासून केली वापरण्यास? आता मी 2 मार्चला पहिला डोस सोडला पूर्ण तुमचा. 2 मार्च 2025 ला पूर्ण डोस सुटला आपला. म्हणजे त्याच्या अगोदर तुमची स्प्रे झाली. स्प्रे बरोबर आहे. स्प्रे घेतले. मग आम्ही तुम्हाला 31 जानेवारी 2025 ला दिल्यानंतर तुम्ही स्प्रे कधीपासून सुरुवात केली? लगेच दुसऱ्या दिवशीपासून 4 दिवसाला 5 दिवसाला आतापर्यंत तुमच्या जी काय अनुभवात आहे ती रोहवर आणि सिलिकॉन आपलं पहिला स्प्रे, त्यानंतर ग्रोथ. तर ह्याच्यावरती किती स्प्रे झाले बरं आतापर्यंत? साधारण एक 6-7 झाले असतील दोन्हीचे पण आलटून पालटून. आणि ड्रिपने आपलं रोहवर एकदा गेलेले आणि गुरुथरे एकदा एकच डोस आणि सिलिकॉन रोहवर आणि सिलिकॉन ही पहिला डोस, 3 दिवसांनी गुरुथर असा आपला एकच डोस गेलाय. आणि आपण ह्या प्लॉटसाठी 2 डोस दिलेत. आता बघा मला तुमच्याकडून ही एक अपेक्षित आहे, आपण ह्याच ठिकाणाहून काढली होती पहिली रांग, दुसरी रांग, तिसरी रांग आणि हिथलं पाईपापासलं पहिलं झाड पाईप, म्हणजे असं मुद्दाम आपण लोकेशन घेतलं आणि आज पण आपण तिथंच उभा आहे. आता ह्याच्यात जी कांदा होता हा गेला. पण मला काय म्हणायचं बघा, आता ज्यावेळेस तुम्ही ड्रिपने सोडलं त्यावेळेस ह्याच्या कडचा कांदा तुम्हाला कसा जाणवला? भरपूर पोचला होता, भरपूर मोठा आहे का नाही. काढणारे मजूर पण म्हणायचे ना ह्याच्या साईडने खूपच मोठा कांदा आहे. कसं काय आहे का नाही. खूप फरक. म्हणजे फक्त ड्रिपने सुटले आणि तुम्ही ह्याच्यावर फवारता कांद्यावर बी स्प्रे घेतलेला आहे. हो, म्हणजे त्याच्यावर होताच की जाता आहे नाही. म्हणजे कांद्यात पण आपल्याला साईज चांगली जाणवली. हो. आणि आपला आणखी एक डोस बाकी आहे, पण तो आता आपल्याला कधी सोडायचा आहे? रिंग डोस केले ना. तर मला काय म्हणायचं, आता आपण एक जाणीवपूर्वक ही झाड केवढं होतं आपल्या त्या पूर्वावस्थेत शूटिंग मध्ये आहे. ही झाड हिथं होतं, खूप छोटं होतं. हो, त्याच्याही खाली होतं. आणि ही जाळलेला पाला त्याचा असाच आहे, पहिला बी अजून बी आहे. तर ह्या झाडाची ग्रोथ जवळपास हिथनं जर म्हणलं तर किती, एक 3 फुटाच्या आसपास, 2.5-3 इंच आहे का नाही. ही पाला म्हणलं त्यापासून जास्त. आता हे बघितलं तर माझ्या कमरेला एक 4 इंच कमी कमरेला माया लागत आहे, म्हणजे वाढ एवढी झाली. बरोबर आहे का नाही. आणि तसंच हिथं नाही तर आपण कसंही अख्ख्या प्लॉटवरती नजर टाकली तर सगळ्यात महत्वाचं प्लॉटनी थोडक्यात
आपण कसं म्हणतो कातण टाकली गड्या, असं कातण टाकल्यासारखं झाड हल्लेली, म्हणजे पाल्यात डिस्टन्स आहे, जी पाल्याला एक बाळसं पाहिजे ही बाळसं आहे, पाल्याची रुंदी आहे आणि पोगे चांगले निघाले. आणि फक्त एक डोस झालाय आतापर्यंतचा, हे दुसरा डोस पूर्ण व्हायला पाहिजे होता पण एक झालाय. कारण प्रत्येक शेतकऱ्याला आता तुम्ही तुमचं जे काय काम आहे ती करून तुम्ही शेती करताय, म्हणजे ती एवढं सोपं नाही. काम बघून तिकडे तर डिस्टर्ब नाही झाला पाहिजे, तिकडे बी नाही झालं पाहिजे, इकडे नाही झालं पाहिजे, म्हणजे ही दोन्हीचा मध्य साधणं एवढं सोपं नाही, पण तुम्ही साधत आहे. आणि त्या साधण्यामधून ही आज आपण केळीच्या प्लॉट मध्ये आज उभा राहून जसं घडलंय तसं आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक दिशा देण्याचा प्रयत्न करतोय. कारण आज विषय असा आहे की केळी करत असताना आपला प्रत्येक शेतकरी ज्यावेळेस केळी वय खाती, टेम्परेचरला बळी जाती, गच्चा धरतो प्लॉट, त्यावेळेस मार्केटमधलं जे आपण प्रत्येक जण आणून टाकतो, आणून टाकावं पण लागतं, पण ती सगळं टाकून ज्यावेळेस प्लॉट उचलत नाही त्यावेळेस सर मी आता काय करू ह्या परिस्थितीत आपला शेतकरी जातो. आणि त्या परिस्थितीतून बाहेर काढणारी 34 कंटेनची वापरा बायोरेनिकची टेक्नॉलॉजी आज आपल्याला पाल्यातला डिस्टन्स दिसतोय. जर कदाचित कांदा नसता तर प्लॉट आणखी जोरात असतात. मी म्हणायची गरज नाही, तुम्ही म्हणता. नाही, मी तर सुरुवातीला म्हणलो की आंतरपीक आपल्याला करायचं नव्हतं खरं, पण ते आता झाला, अगोदर पेरला गेला, त्यामुळे थोडंसं झालंय. तर आता तुम्ही जो हा अनुभव घेतलेला आहे, जर केळीत नवीन जुने जे काही शेतकरी आहेत ज्यांचं प्लॉट थांबलेले आहेत, उन्हाने ह्याने टेम्परेचरने भरपूर काय प्रॉब्लेम येतात, मर वाढली, व्हायरसला वगैरे बळी जातात, अशा केळी क्षेत्रातले नवीन जुन्या शेतकऱ्यांना एक तुमचा सल्ला संदेश ह्या छोट्याशा अनुभवाला घेऊन तुम्ही काय सांगू शकाल? सिलिकॉन आपलं जे काही हे प्रोडक्ट आहे ना, अतिशय रोव्हर आणि ग्रोथर आणि सिलिकॉन तर पाहिजे. मी आपल्याच कंपनीचं आणखी ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पण ऐकलंय, पण आपली जी क्वालिटी आहे ती क्वालिटी मला ह्यात भेटली. फवारणीला पण, स्प्रेला पण. मी इथं फवारत असताना शेजारची माणसं म्हणून काय झेंडूबाम फवारता, कामरोतांचे फवारताय, म्हणजे त्याचा वास वगैरे सुगंध छान आहे, म्हणजे ऑर्गॅनिक पाहिजे तसंच ऑर्गॅनिक. त्यामुळे जी अपटेक करायला तुम्ही बाकीचे काही रासायनिक पण थोडं त्याला ड्रीप मधून सोडतोय, पण त्याला अपटेक करतं हे लगेच, कारण लगेच दिशा त्याचे दिसते ना दिसण्यात. रोज एखाद दिवस जरी मी गॅप टाकला, मला नाही झालं तिकडल्या कामात, तर लगेच फरक जाणवतोय. त्याची गरज आहे. तुम्ही जे म्हणताय ना की आपला शेतकरी दाणेदार असन, वॉटर सोलेबल असन, हे प्रत्येक शेतकरी त्याच्या अनुभवानुसार, शेड्यूलनुसार सोडतो, पण ज्यावेळेस सोडताना ते दिसत नाही त्यावेळेस वाटतं मग माझं काय चुकलं गाड्या. मग मी म्हणतो चुकत नाही कोणाचंच, बरोबर आपण करतोय, फक्त अपटेक व्हायना म्हणून ती वाढाना. म्हणून तर माझं ह्या वापरा बायोरेनिक कंपनीचं म्हणणं काय आहे की कुठल्याही शेतकऱ्यांनी वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन ज्यावेळेस फर्स्ट टू एंड करणार ना तुम्ही, त्यावेळेस तुम्हाला एक गोष्टीची जाणीव काय होणार की माझे एक्स्ट्रा पैसे गेले वापरा बायोरेनिककडं, पण एक्स्ट्रा पैसे गेल्यामुळे एक्स्ट्रा उत्पादन निघून माझा प्लॉटनी वय न खाता वयानुसार उंची वाढली आणि माझा प्लॉट वयामध्येच कटिंग झाली. आणि बघा मला काय म्हणायचं, समजा आता बघा तुम्ही हा प्लॉट केला आणि तुमचा 10व्या किंवा 11व्या महिन्यात कटिंगला प्लॉट आला आणि तुमचा एकाच महिन्यामध्ये कटिंग झाला, म्हणजे तुम्ही मी म्हणतो प्रगतीपथावरती आहेत. पण तुमचा हा प्लॉट जर 13-14 महिने जर घेतली तर वय खाल्लं म्हणजे खर्च वाढला, आणि वय खाल्लं म्हणजे वजन कमी आलं, बरोबर आहे नाही? मग ह्या गोष्टीत आपण आपला शेतकरी वाचवण्याचा छोटासा प्रयत्न ह्या व्हिडिओच्या माध्यमातून का करतोय. आज मला काय म्हणायचं, तुम्ही आणि मी आज मार्केटला पहिल्यापासून आपण एकही शब्दाची लाबाडी कोणाबरच केली नाही, आणि आपण दोघं जरी खरे असलो आणि आपण म्हणलं की वापरा बायोरेनिकचा रिझल्ट खूप छान आहे, आपल्या दोघांवर पण विश्वास ठेवणार नाही, म्हणणार यांना काहीतरी कमिशन असेल म्हणून हे बोलतात. पण आज आपण उभा कुठं राहिलोय, प्लॉटवर. मग आज प्लॉट मध्ये असे बदल झालेले, आपण दोघं पण आपल्या शेतकरी मित्रांना दावणार, तर त्यांना खरं वाटणार, आता खरं वाटणार. आणि एवढं दावून एखादा म्हणला काय खरंय, तर बघा आपण हात जोडणार, आपल्याकडे पर्याय नाही. आपण कुणालाच काय म्हणू शकत नाही. पण मला वैयक्तिक असं वाटतं बरं का सर, कोळेकर सर, की जाणीव कुणाला आहे, आज आपण म्हणतो जाणीव नेणे भगवंता, ही जाणीव कुणाला आहे की जो कष्ट करतो, खर्च करतो, वेळ देतो आणि पीक वय खातं, मग मी आता काय करू. आणि त्यांनी वापरा बायोरेनिक कुठल्याही त्या शेतकऱ्याने वापरलं, त्या शेतकऱ्याला जाणीव आहे की खरंच ही कष्टाला न्याय देणारी टेक्नॉलॉजी आहे. चुकीचे शब्द नाही वापरले, याची डोळा दिसतच आता, काय विषय नाही. तर तुम्ही अगदी खूप छान माहिती दिली आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी, त्याबद्दल आमच्या वापरा बायोरेनिक कंपनीकडून तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही आलात, उलट आम्हाला मार्गदर्शन करता, वेळोवेळी मार्गदर्शन करता, त्याबद्दल आपलेही धन्यवाद. ओके सर, थँक्यू.